अक्षरशः बिल्डिंग म्हणजे इतकी हदरत होती ना की घरी बसायला सुद्धा भीती वाटत होती की वरतून पिलर पडतो की काय. ते सर्वसामान्य माणसांसाठी एक नियम आहे आणि तिकडे बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टरसाठी एक नियम आहे. असं करू नका तुम्ही. सगळ्यांच्या घरी मुलं आहेत, सगळेजण म्हातारे आहेत आमच्या माळ्यावरती वगैरे. खूपच त्रास झाला आहे फायलिंगमुळे. तर प्लीज आमची रिक्वेस्ट आहे MMRD वाल्यांना. तर आमची जी टीम आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांची मीटिंग मागतायत, पण त्यांना काय अजून मीटिंग देत नाही आहेत. वरळी शिवडी कनेक्टरचं काम मागील काही काळापासून सुरू आहे. शिवडी रेल्वे स्थानकाबाहेर एकूण 12 BDD इमारती आहेत. यापैकी इमारत 9 मधील रहिवासी गेले काही दिवस या पुलाच्या कामामुळे हैराण झालेत. MMRDA प्रशासनाकडून हे काम हाती घेण्यात आलं आहे. इमारत क्रमांक 9ला लागूनच पुलाच्या कामासाठी मोठे खड्डे करण्यात आले. त्यासाठी मोठ्या मशीनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे इमारतीला हादरे बसत असल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं. तर काही घरांचं प्लॅस्टर देखील कोसळलंय. हे काम करत असताना स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. त्याशिवाय या सगळ्या इमारती 100 वर्ष जुन्या आहेत. याचाही या कामाआधी कोणीही विचार केला नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे. MMRDAचे अधिकारी इथे पाहणीसाठी येत नाहीत. काम सुरू करण्यापूर्वी या इमारतीचं कोणतं ऑडिट देखील केलं गेलं नाही. त्यामुळे भविष्यात जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक आक्रमक झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांना सोबत घेत रहिवाशांनी सध्या सुरू असलेलं काम थांबवलंय. आता इकडे नावाशेवा शिवडी वळली असा जो ब्रिज चालू आहे त्याच्यामध्ये हा R4P1चा जो पिलर येतो आहे, 4 पायलिंगचा एक पिलर आहे, तो आमच्या बिल्डिंगला एकदम लागून आहे. आणि त्या पिलरचं काम चालू झाल्यापासून शनिवार सोमवारी पूर्ण बिल्डिंगला हादरे बसत होते. पूर्ण बिल्डिंगला हादरे बसल्या कारणामुळे आम्ही इथे येऊन खाली काम थांबवलं. कारण त्यांचं काम 9 रात्री 10 वाजेपर्यंत चालू होतं अनलिमिटेड. आणि ते काम थांबवल्यानंतर आम्ही इकडचे जे नगरसेवक आहेत सचिन पडवळ साहेब, त्यांना त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. ते मंगळवारी संध्याकाळी इकडे येऊन जे कुमार जे काही एक्झिक्युटिव्ह होते आणि कन्सल्टंट साळवी वगैरे होते त्यांच्याशी चर्चा झाली की हा जो बिल्डिंगचा जो बिल्डिंगच्या बाजूला जो लागून आलेला आहे पिलर आहे तो लगेच तुम्ही असं काम थांबवा त्वरित, कारण बिल्डिंग पूर्ण हादरत होती. आम्ही त्यांना असे प्रश्न विचारले की तुम्ही हे रात्री 9 10 वाजेपर्यंत काम करताय, कोणती परमिशन तुम्हाला आहे की जे 9 10 वाजेपर्यंत तुम्ही पायलिंग करू शकता, कोणत्या नियमाच्या आधारे, आणि बिल्डिंगपासून किती अंतरावरती खड्डे खणू शकता तुम्ही, ते आम्हाला दाखवा. हे काल संध्याकाळी आम्ही त्यांना लेटर डिस्पॅच केलेलं आहे की हे कोणत्या नियमाच्या बघा, आम्हाला इथे राजकारण करायचं नाही आहे किंवा आम्हाला इथे काही काम अडवायचं नाही आहे. जर समजा मुंबईची विकास नियमावली आम्ही बनवलेली नाही आहे, तुम्ही विकास नियमावली बनवलेली आहे, त्या नियमाच्या आधारे तुम्ही काम चालू करा, बरोबर आहे. ते नियम ढाब्यावर बसून काम करू नका. म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी एक नियम आहे आणि तिकडे बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टरसाठी एक नियम आहे. असं करू नका तुम्ही. याच्यामध्ये कधी असा आम्हाला त्रास झाला नव्हता आणि या फायलिंगमुळे खूप त्रास झाला आमच्या बिल्डिंगला. अक्षरशः बिल्डिंग म्हणजे इतकी हदरत होती ना की घरी बसायला सुद्धा भीती वाटत होती की वरतून पिलर पडतो की काय. आणि मुलं, सगळ्यांच्या घरी मुलं आहेत, सगळेजण म्हातारे आहेत आमच्या माळ्यावरती वगैरे. खूपच त्रास झाला आहे फायलिंगमुळे. तर प्लीज आमची रिक्वेस्ट आहे MMRD वाल्यांना, एक तर आमचं काहीतरी हे करा, सोय करा. ब्रिजचं काम चालू झाल्यापासून आता हे जवळच ड्रिलिंग चालू झालेलं आहे बिल्डिंगला लागून. त्यामुळे बिल्डिंगला एवढे जबरदस्त हादरे बसत आहेत की बिल्डिंग आहे 100 वर्षापेक्षा जुनी, आणि ते ड्रिलिंग चालू केल्यानंतर बिल्डिंगला जे हादरे बसतात त्यांनी अक्षरशः म्हणजे भूकंप झाला की काही अशा प्रमाणात अख्खी बिल्डिंग हादरते. त्यासाठी सर्व रहिवाशांनी मिळून त्या दिवशी काम बंद पाडलेलं आहे.
ज्याच्याकडे तुम्ही काम करताय त्याच्यासाठी तुम्ही काही DCPR आहे 2034 त्या नियमावलीनुसार कोणताही ब्रिजचं काम करताना वगैरे त्याला सेटबॅक सोडावा लागतो की जेणेकरून काही आग लागली तर तिकडे ॲम्ब्युलन्स आली पाहिजे, फायर ब्रिगेडची गाडी आली पाहिजे, पोलिसांची गाडी आली पाहिजे. ते सर्व नियम या लोकांनी धाब्यावर ठेवले आहेत. त्यामध्ये 2034च्या DCPRमध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचला 17 वाचा, 31A वाचा, 52 वाचा. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 5 मीटरचा जरी खड्डा असेल तर त्या 5 मीटरचा खड्डा बिल्डिंगच्या जवळ असेल तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे त्या बिल्डिंगचं आणि त्याच्यानंतर तो खड्डा चालू केला पाहिजे. आणि जेवढा खड्डा खोल चालू असेल त्याच्या अर्धा फूट तरी कमसे कम लांब गेलं पाहिजे तो खड्डा, बिल्डिंगच्या जवळ असता कामा नये. इमारतीला किती वर्ष पूर्ण झाली? 100-102 वर्ष झालेली आहेत. 1924ची बिल्डिंग आहे आणि हा खड्डा 27 मीटरचा आहे. म्हणजे जवळजवळ 75 ते 80 फूट खोल ह्याची पायलिंग जाणार आहे. एका पायलिंग 75 फूट असे 4 पायलिंग जवळ येत आहेत आणि पहिलीच पायलिंग करताना बिल्डिंगला हादरे बसलेले आहेत. चालू झाल्यापासून आम्हाला त्रास होतोय. म्हणजे व्हायब्रेट तर होतेच असं नाही आहे, पण ते भिंतींना पण त्रास जात चालले. म्हणून त्याचा आधी आता हे जेंट्स लोकांनी सांगितलं की त्यांचं पुढे सगळं चालू आहे. पडवळ साहेबांनी पण सांगितलं की आम्ही हे करू म्हणून, त्याच्यामुळे ते काम थांबवण्यात आलेलं आहे. आता बघू आता काय होतं. आता पुनर्विकास तर झालाच पाहिजे BDD चाळीचा, सगळ्याच याचा होतो. तर 9 नंबरमध्ये शिवडीचा का होत नाही आहे, तो झाला पाहिजे. आता हा जो अटल सेतू आला तो नावाजलेला आहे, त्याच्यामुळे आमचा पण पुनर्विकास होईल तर चांगलं. इमारती 100 वर्षाहून जुन्या झाल्या असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत. मुंबईतील इतर जुन्या इमारतींचा पुनर्विकास होतोय तर मग केवळ शिवडी BDD चाळींचा पुनर्विकास का होत नाही असा प्रश्न यावेळी स्थानिकांनी उपस्थित करत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. आता ही आमची बिल्डिंग, आता आम्ही इथे परमिशन मागतोय रिडेव्हलपमेंटसाठी, BDDचा पुनर्विकास व्हावा म्हणून या 12 बिल्डिंगचा. तर आमची जी टीम आहे ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांची मीटिंग मागतायत, पण त्यांना काय अजून मीटिंग देत नाही आहेत. तिकडे केंद्रीय मंत्री सोनवाल साहेब आमच्या अरविंद सावंतला लेटर देतात की पोर्टरसच्या जागेवरती तुमचा पुनर्विकास होऊ शकत नाही. जर पोर्टरसच्या जागेवर पुनर्विकास होऊ शकत नाही मग तुमचा ब्रिज कसा जातो? म्हणजे तुमच्यासाठी वेगळा नियम आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा नियम, असं का? किती प्रयत्न केला तरी आम्हाला शिवडीतच द्या तुम्ही. आणि हे जे चाललं आहे ना, ह्याला तुम्ही परमिशन मिळते, मग आमच्या रिडेव्हलपला का नाही परमिशन मिळत? इतके वर्ष झाले. आता नायगावचं झालं, वरळी झालं, मग शिवडीला का नाही होत आहे? शिवडीला पण झालंच पाहिजे ना रिडेव्हलपमेंट. मग पहिला रिडेव्हलपमेंटचा निर्णय घ्या काय ते, आणि मग तुम्ही ब्रिजचं काम चालू करा. या संदर्भात आम्ही MMRDA प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्याचसोबत स्थानिकांनी MMRDA प्रशासनाला दिलेल्या पत्राचं देखील उत्तर अजून स्थानिकांना मिळालं नाही. सध्या या पुलाचं बांधकाम स्थानिकांनी थांबवलंय, मात्र भविष्यात हे बांधकाम किती काळ थांबणार की MMRDA प्रशासन यावर काही उपाय काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.